पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अशोक खरात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळालंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार आता करण्यात आली। बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीकडे ही तक्रार केल्याने आता खळबळ उडालेली आहे। या तक्रारीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। मला या विषयाची माहिती आपल्याकडूनच येत आहे। मी काय ती बातमी बघितली नाही, पण असं काय असेल तर पोलीस तपास घेतील। जर ह्या धमकीचा किंवा काय जे काय पत्र आलं असेल किंवा मेसेज आला असेल त्याची ग्रॅव्हिटी तपासून पोलीस त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। सुनेत्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे। राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते, त्या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल, परंतु सुनेत्रा वहिनीने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली। हे असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्ते सुद्धा सगळे त्यांचे काळजी घेऊ। जर कुणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी त्या पोलिसांकडे द्यावे, पोलीस त्याची छानबीन करतील। उगाच मला असं वाटतं की काहीतरी उधळून काहीतरी सनसनाटी त्या ठिकाणी निर्माण करणं हे काही योग्य नाही। सुनेत्रा वहिनी या आपल्या राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबद्दलचं असं विधान हे मला वाटत नाही योग्य आहे, पण तरी जर असं काही असेल, असं जर समोरच्याचं म्हणणं असेल तर त्याने ते त्या पोलीस ऑथॉरिटीकडे द्यायला हवं। एसआयटीकडे कोणी पत्र पाठवत असेल तर त्याला एवढं नक्की माहितीये की याचा शोध होणार। जर त्याचे दागेदोरे कुठपर्यंत असतील, म्हणजे जर त्या व्यक्तीपर्यंत सुद्धा जाणं एसआयटीला सहज शक्य आहे। आणि आत्ताची स्थिती पाहता मला असं वाटतं काही कधी होऊ शकतंय, पण म्हणूनच जर पोलीस फोर्स खरंच योग्य काम करेल तर याच्यातनं सगळं बाहेर येईल आणि जितकी घाण या राजकारण्यांनी केली आहे ती सगळी बाहेर येईल। जर सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुद्धा संरक्षण देणं हे देखील सरकारचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे। शरद पवारांनी वारकरी संप्रदायाच्या संदर्भात एक महत्त्वाचं भाष्य केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवारांनी म्हटलं। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य स्मरणिकेत भाष्य करण्यात आलं, तर दुर्दैवानं प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही असं पवारांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे, हे सुद्धा पवारांनी अधोरेखित केलंय। दरम्यान पवारांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली, आपण पाहूयात। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले। फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा संप्रदाय आहे। वर्षानुवर्ष ज्ञानोबा तुकोबा संत निळोबा यांनी हा संप्रदाय वाढला। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार। कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता
किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका. तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो. वारकरी समाज हा विठ्ठलाला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे. हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे. आणि मला असं वाटतं पवारसाहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे. मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये. भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे. तुषार भोसलेने उचलली जीभ लावली टाळ्याला आणि भारतीय जनता पार्टी RSSच्या मदतीने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी जे काही षडयंत्र गेल्या काही वर्षापासून सुरू केले त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही ही सगळे रोखणार. संतांचा विचार, वारकरी संप्रदायांचा खराखोरा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार. इथं सत्य आहे, वारकरी जे आहे खऱ्या अर्थानं आपण सगळे पंढरीचे वारकरी म्हणतो आपण. हे आताचे वारकरी, मी सगळ्याविषयी नाही बोलत आहे, परंतु काही वारकरी धर्माचा बुरखा घेऊन ज्या जात्यंध शक्ती आहे त्याचाच प्रचार करतात. आता हिंदू धर्म खतरे में, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे. आता कोणता हिंदू धर्म खतरे में, कोणापासून खतरे में? खतरे में असेल तर तुमच्याकडे बंदुकी तुमच्या काय गंजल्या का? नाही, मला असं नाही वाटत आहे. वारकरी संप्रदाय आपण पाहतोय की कशा पद्धतीने तिथं काम चाललंय. मागच्या जरूर वारीमध्ये असा काही प्रकार उघडकीला आला होता आणि त्याच्यावरती पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुद्धा केली होती. आत्ताची काय अशा पद्धतीची माहिती अजून तरी माझ्याकडे नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.